हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। तर आजच्या व्हिडिओत आपण कन्यापूजन कसे करायचे ते बघणार आहोत। तर कन्यापूजन हा नवरात्रीतील एक महत्त्वाचा विधी आहे जो देवीच्या उपासना पूर्ण करण्यासाठी केला जातो। यामध्ये कुमारी मुलींना देवीचे स्वरूप मानून त्यांची पूजा केली जाते। सहसा अष्टमी आणि नवमी तिथीला हा विधी केला जातो। ज्या कन्याचं आपण पूजन करणार आहे त्या मुलीचं वय हे साधारण 2 ते 10 वर्षाच्या आत असावं। 2 ते 10 वर्षाच्या मुलींना कुमारिका म्हणतात, कारण 10 वर्षानंतर मुलींमध्ये मासिक धर्म सुरू होतो। 2 वर्षाच्या कन्येला कुमारी, 3 वर्षाच्या कन्येला त्रिमूर्ती, 4 वर्षाच्या कन्येला कल्याणी, 5 वर्षाच्या कन्येला रोहिणी, 6 वर्षाच्या कन्येला कालिका, 7 वर्षाच्या कन्येला चंडिका, 8 वर्षाच्या कन्येला शांभवी, 9 वर्षाच्या कन्येला दुर्गा आणि 10 वर्षाच्या कन्येला सुभद्रा म्हणतात। ज्या दिवशी कन्यापूजन करायचे असेल त्या दिवशी ज्या मुलीला आपल्या घरी जेवायला बोलवायचं आहे तिच्या घरी जाऊन तिला आमंत्रण द्यायचं आहे। त्याच्यानंतर ती आल्याच्यानंतर आपल्याला तिला घरात घेताना औक्षण करायचं आहे। तिला प्रेमाने घरात घ्यायचं आहे आणि जिथे आपण तिची पूजा करणार आहे तिथे आसन टाकून आसनाच्या भोवती रांगोळी काढून दिवा लावून घ्यायचा आहे। तर आता इथे मी पहिले तिचे पाय स्वच्छ धुवून घेत आहे। तर तुम्ही पाण्याने तिचे पाय धुवून आणि आपल्या साडीच्या पदराने तिचे पाय स्वच्छ करायचे आहे। तर आता कन्यापूजन कधी करावे? नवरात्रीतील प्रत्येक दिवस हा देवीच्या पूजनासाठी समर्पित आहे, म्हणून प्रत्येक दिवशी प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत आपण कन्यापूजन करू शकतो। प्रत्येक दिवशी शक्य नसेल तर सप्तमी, अष्टमी आणि नवमी तिथीला कन्यापूजन करावे। कामानिमित्त किंवा काही अडचणींमुळे हे शक्य नसेल तर नवरात्रीच्या कुठल्याही एका दिवशी तुम्ही कन्यापूजन करू शकता। पाय स्वच्छ धुवून झाल्याच्या नंतर आपल्याला कन्येच्या पायावर हळदी कुंकवाने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे। तर इथे मी स्वस्तिक काढत असतानाच ती मला म्हटली की आंटी मला मेहंदी पण काढायची आहे। तर कुंकवाने मी तिच्या हातावर मेहंदीही काढलेली आहे। हे सर्व करत असताना ती एकदम खुश होती आणि नेमकी जेवायच्या वेळेस तिने मला सांगितलं की आंटी मला खीरपुरी नाही खायची, मला श्रीखंडच पाहिजे। तर तिचा हट्टच होता की मी काहीच खाणार नाही, पण मला आज श्रीखंड पुरीच खायची। तर नाईलाजाने मला मिस्टरांना लगेच दुकानात पाठवून तिच्यासाठी श्रीखंड आणावं लागलं। तर श्रीखंड आणल्याच्या नंतर ती म्हणती हे श्रीखंड नको आहे, मला आम्रखंडच खायचं आहे। तर मिस्टर परत गेले आणि तिच्यासाठी ते आम्रखंड घेऊन आले। तर तुम्हाला पुढे दिसेलच जेव्हा ते आम्रखंड आणलं तेव्हा ती किती खुश होती आणि पोटभर जेवली। म्हणजे तिने तिचा जो पण हट्ट आहे तो माझ्याकडनं पूर्ण करून घेतला। तर अशा प्रकारे मी तिच्या हातावर कुंकवाने सुद्धा मेहंदी काढून घेतली। तर ती एक एक गोष्ट सांगायची, तसं तसं मला करावं लागलं, कारण मला एकच होतं की ती खुश होऊन माझ्या घरातून गेली पाहिजे। तर म्हणून मग ती मला म्हटली की कुंकवाने मेहंदी काढा आंटी। तर मग मी मेहंदीही काढली तिला आणि जेवणाचं पण ती बोलली की मी खीरपुरी खाणार नाही आणि ह्या दिवशी कन्येला खीरपुरी, चणे आणि शिऱ्याचाच प्रसाद देता। पण माझ्याकडे आलेली कन्याने माझ्याकडे हट्ट धरला की आंटी मला श्रीखंडपुरीच खायची आणि मी तीच खाणार। तर मला नाईलाजाने तिच्यासाठी श्रीखंडपुरी आणावी लागली। आता मलाही माहीत नाही या दिवसात आंबट वस्तू कन्येला खायला देतात की नाही, पण तिचा हट्ट होता त्याच्यामुळे मला तो तिचा हट्ट पूर्ण करावाच लागला। तर बघा किती खुश झाली होती आम्रखंड बघून। त्याच्यानंतर मी कन्येला जे पण मी काही बनवलेलं होतं ते एका ताटात वाढलं, पण तिने दुसरं काही न खाता फक्त श्रीखंडपुरीच खाल्लेली आहे। तर इथं बघा ती सांगती की मला आंटी खीर एकदम थोडीशीच द्या, मला श्रीखंडच पाहिजे, मला श्रीखंडच पाहिजे म्हणून। तर इथे बघा मी तिला पुरी वाढलेली आहे आणि छोले पण नाही म्हटली, छोले पण नाही खायचे मला असं म्हणत होती, तिला फक्त श्रीखंडच पाहिजे होतं। तर बघा किती खुश दिसती, ती श्रीखंड बघूनच खुश होत होती। तर आता कन्यापूजन तुम्ही कधी करायचं? तर कन्यापूजन तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता। वेगवेगळ्या पद्धतीने आपण कन्यापूजन करू शकतो। प्रत्येक दिवस आपल्या घरी एक कुमारिकेला आमंत्रण करून तिचं कन्यापूजन आपण करू शकतो। दुसरी पद्धत, पहिल्या दिवशी 1, दुसऱ्या दिवशी 2, तिसऱ्या दिवशी 3 अशा पद्धतीने आपण नवमीच्या दिवशी 9 कन्यांचं कन्यापूजन करू शकतो। मनोभावे हा विधी करण्याला महत्त्व आहे। यापैकी आपल्याला यातलं काही शक्य नाही झालं तर नवरात्रीच्या एका दिवसात कमीत कमी तुम्ही एक तरी कन्याचं पूजन करावं। तर इथे मला काही 9 कन्या मिळाल्या नाहीत, मला ही एकच कन्या मिळाली, म्हणून मग मी एकाच कन्याचं पूजन केलेलं आहे।
तर आता कन्यापूजन कोणत्या वेळेस करायचं, तर कन्यापूजन तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता. वेगवेगळ्या पद्धतीने सुद्धा आपण कन्यापूजन करू शकतो. म्हणजे की प्रत्येक दिवशी आपल्या घरी एका कुमारिकेला आमंत्रण करून तिचं कन्यापूजन आपण करू शकतो. दुसरी पद्धत अशी की पहिल्या दिवशी 1, दुसऱ्या दिवशी 2, तिसऱ्या दिवशी 3 अशा पद्धतीने आपण नवमीच्या दिवशी 9 कन्यांचं कन्यापूजन करू शकतो. मनोभावे हा विधी करण्याला महत्त्व आहे. यापैकी आपल्याला यातलं काहीही शक्य झालं नाही तर नवरात्रीच्या एका तरी दिवसात कमीत कमी एक तरी कन्याचं पूजन आपण अवश्य करायचं आहे. तर आता कन्यापूजन कसं करायचं, तर ज्या ठिकाणी कन्यापूजन करायचं आहे ती जागा स्वच्छ करून घ्यायची. कन्येला जेवण्यासाठी पुरी, हलवा, चणे, खीर इत्यादी पदार्थ बनवायचे आहे. कन्येला बसायला आसन द्यायचं आहे. त्याच्याभोवती रांगोळी काढायची, दिवा लावायचा आहे. मुली घरी आल्यावर त्यांचे पाय पाण्याने धुवून स्वच्छ करायचे. त्यानंतर आपल्या पदराने त्यांचे पाय स्वच्छ पुसायचे. त्यांना आदराने घरात घेऊन यायचं. मुलींना आसनावर बसवायचं. त्यांच्या कपाळावर कुंकू, चंदन लावायचं. मुलींना आदराने आणि प्रेमाने भोजन वाढायचं. यात पुरी, हलवा, चणे, खीर इत्यादीचा समावेश अवश्य करायचा. भोजन झाल्यावर त्यांची आदराने आपल्याला पूजा करायची आहे. त्यांना भेटवस्तू द्यायच्या आहे. तसेच दक्षिणा देऊन त्यांचे आशीर्वादही आपल्याला घ्यायचे आहेत. तर इथे बघा मी तिच्यासाठी बांगड्या आणल्या होत्या, पण मला तिच्या मापाच्या लाल कलरच्या किंवा पिवळ्या कलरच्या बांगड्या मिळाल्याच नाही. तिचं माप खूप छोटं होतं, तर मला ज्या मिळाल्या मी त्या बांगड्या आणलेल्या आहे. तिला मेकअपचं सामान खूप आवडतं, म्हणून मग मी तिला जे आवडतं ते सामान आणलेलं आहे. आता तिला जी वस्तू जी आवडती ती बघून इथे पण ती खूप खुश झाली होती. तर तिच्या तिला ज्या वस्तू आवडतात तर तुम्ही त्या द्या किंवा तुम्ही शाळेच्या उपयोगी वस्तूसुद्धा कन्येला देऊ शकता. जेव्हा मी तिला ते वस्तू देत होती तर ती मला म्हणत होती का आंटी तुम्ही हे पण आणलं आहे, आंटी तुम्ही ते पण आणलं आहे मला, आंटी तुम्ही काय काय आणलं आहे मला, एवढी बडबड करत होती ती. जराही शांत बसली नाही. सर्व पूजा करून झाल्याच्या नंतर मुलींना आदरपूर्वक निरोप द्यायचा आहे. असे मानले जाते की मुलींच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून देवी प्रसन्न होते. कन्यापूजन हा एक शुद्ध आणि पवित्र विधी आहे जो नवरात्रीची फलप्राप्ती पूर्ण करतो. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि देवीचे आशीर्वाद मिळतात. तर अशा प्रकारे मी माझ्या घरी एका कन्येचं पूजन केलेले आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला तर मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.